कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला। 5 तास ॲम्ब्युलन्स न मिळाल्याने महिलेचा हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर मृत्यू झाला। पॅरालाइजचा झटका आल्याने नातेवाईक महिलेला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते। महिलेला कळवा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली। 5 तास ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही। एक ॲम्ब्युलन्स उपलब्ध होती, मात्र ॲम्ब्युलन्स चालक एक रुग्ण कळवा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास तयार नव्हता। मृत महिलेचे नाव सविता बिराददार असे आहे। महिलेच्या मृत्यूस रुक्मिणीबाई हॉस्पिटल प्रशासन जबाबदार आहे। जोपर्यंत न्याय भेटत नाही, आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, मृत महिलेच्या नातेवाईकांनी अशी भूमिका मांडली। रामदास बिरादर। काय झालं? पहिले इकडे आणलेलं तर हे लोकांना आम्ही बोललं की ॲम्ब्युलन्सचं हे सगळं पहिले चेक केलं आणि ते बोलले की कलवाला घेऊन जावा। तर ते बोलले पहिले फ्रीवाला हे करा, ॲम्ब्युलन्स बोलवा। तर ते वाला केलं तर ते पण बोलले की आम्ही बिझी आहे, आम्ही नाही येऊ शकत। त्यानंतर त्याला ह्यांना पण बोललं की तुमचं ॲम्ब्युलन्स करा। त्यांना 12:30-1 वाजता बोललेलं, पण 2, 2:30, 3 वाजले पण ते लोक आले नाही अजून। मग त्याच्यानंतर मग ॲम्ब्युलन्स आली आणि मम्मीला इथपर्यंतच आणलं आणि मी अजून तब्येत खराब झाली। पण ॲम्ब्युलन्सवाला काय बोलतो तो काय बोलतच नाही। 2 पेशंट पाहिजे बोलतो, 1 पेशंटला तसं नाही घेऊन जाणार मी। ते एक साईडचं असं म्हणजे हातपाय उठत नव्हते। पुष्पा गोरख जगताप। जगताप मॅडम कोण होते ॲडमिट? आमच्या घरी म्हणजे चाळीतली आम्ही राहणार आहे, ते आमची शेजारची बाई आहे ती। नाव काय त्यांचं? सविता बिरादर। आता काय झालं सांगा? तिला ना अचानक लकवा मारला, तर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो। तेव्हा हॉस्पिटलमध्ये एक पण डॉक्टर नव्हता, कोणीच नव्हतं। ते एक पण गोळी नाही दिली, एक इंजेक्शन पण नाही दिलं तिला, फक्त बेडवर झोपून ठेवलं। आम्ही तर एक डॉक्टर बोलला की तिला पुढे घेऊन जावं लागेल। तर आम्ही म्हटलं ठीक आहे, मग आम्हाला ॲम्ब्युलन्स द्या। तर काय बोलले ते ॲम्ब्युलन्सवाले, एक पण नाही आमच्याकडे ॲम्ब्युलन्स आता अवेलेबल नाही आहे। आणि नंतर आम्ही प्रायव्हेटवाली पण मागवली 500 रुपये देऊन, पण ती अजून 500 रुपये देऊन पण ॲम्ब्युलन्स आली नाही। हॉस्पिटलची आलीच पण नाही आहे, त्यांची पण अवेलेबल नाही आणि पैशावाली पण नाही आली ॲम्ब्युलन्स। किती तास तुम्ही इकडे होते ॲम्ब्युलन्ससाठी? 5 तास होतो आम्ही सर। 3-3.5 तास आमचं पेशंट जिवंत होतं। तिला एक गोळी नाही दिली, एक इंजेक्शन नाही दिलं, डॉक्टरांनी कुठलीच ट्रीटमेंट केली नाही आहे। घटना अशी घडली की आपल्याकडे साधारण दुपारच्या वेळेस 1 वाजताच्या आसपास आपल्याकडे एक महिला आली होती, सविता बिराददार। तर त्यांचं ट्रीटमेंट करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे आपण रेफर केलं होतं फिजिशियनला। तर फिजिशियन डॉक्टरांनी सांगितलं होतं की असं थोडासा स्ट्रोकसारखं सिम्टम्स त्यांना वाटत आहेत आणि त्यामुळे त्यांना एक इंटेन्सिव्ह केअर युनिटची गरज आहे, त्या ठिकाणी भरती करायची गरज आहे, आवश्यकता आहे। आपल्याकडे इंटेन्सिव्ह केअर युनिट हे उपलब्ध नसल्यामुळे आपले जे ऑलरेडी डॉक्टर्स आहेत त्यांनी त्यांना एक रेफरन्स लेटर देऊन त्याला पुढे एक हायर फॅसिलिटी सेंटरमध्ये जाण्यासाठी एक ॲडवाईस केलेलं आहे। आता परंतु असं आहे की त्यांचं जर 108चं ॲम्ब्युलन्स आणि हे जे ॲम्ब्युलन्स आहे तर ह्याचं थोडंसं कन्फ्युजन असल्यामुळे तर ते नेण्यासाठी डिले झालं असं आहे। तर त्यासाठी हे जे आहे आता ह्या ठिकाणी त्या बिचारी डिसीज